श्री स्वामी समर्थ। हा नळदुर्गचा किल्ला आहे। हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे। तुळजापूरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला येथील रहिवाशांचं असं म्हणणं आहे की त्यांचा ह्या किल्ल्याचा सरळ संबंध ते नळराजाशी लावतात। त्याच्यानंतर बहामनी सुलतान, विजापूरचा आदिलशहा, औरंगजेब, निजाम, ब्रिटिश यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला राहिला। ह्या किल्ल्यावर 114 बुरुज आहेत आणि हा किल्ला 3 किलोमीटरमध्ये पसरलेला आहे। त्याच्यानंतर ह्या किल्ल्यावर अनेक प्राचीन अशा तोफा ठेवलेल्या आहेत। इथले अनेक तोफांचे प्रकार आहेत आणि इथलं बांधकाम आणि सर्व जर बघितलं तर इथं निजामशाही, आदिलशाहीची खूण दिसून येते। त्यांच्या त्या पद्धतीचं बांधकाम आहे। त्याच्यानंतर ह्या किल्ल्यावर हा किल्ला जो आहे तो बोरी नदीच्या काठावर आहे किंवा बोरी नदी ह्या किल्ल्यातून प्रवाहित होते आणि ह्या नदीच्या पात्रामध्ये बोटिंगची वगैरे सर्व सोय केलेली आहे। हे बघा, हे वर बुरुजावर गेल्यानंतर पूर्ण किल्ल्याचं प्रदर्शन होतं। ही बोरी नदी आहे। ही बोरी नदी किल्ल्यामधून वाहते आणि ह्या नदीमध्ये बोटिंगची वगैरे सर्व सोय केलेली आहे आणि ही नदी किल्ल्यातून वाहत असली तर पुढे जाऊन ती धबधब्यामध्ये कन्वर्ट केलेली आहे। खूप असा सुंदर देखावा इथे दिसतो। इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे की हा किल्ला नळराजाने बांधलेला आहे। तर ही जी नदी आहे ही पुढे जाऊन अशा प्रकारे पुढे धबधब्यामध्ये कन्वर्ट झालेली आहे। ह्या किल्ल्याचं जे बांधकाम आहे ते बघितल्यानंतर असं वाटतं की त्यावेळेसचे जे आर्किटेक्चर होते किंवा कारागीर होते त्यांचं कसं डोकं चाललं असेल। आता हा जो धबधबा बघताय तुम्ही, 2 धबधबे आहेत। ह्या दोन्ही धबधब्याला नर आणि मादी असे म्हणले जाते। ह्या धबधब्याच्या खाली जी तुम्हाला भिंत दिसतीये तिथं आहे पाणी महल। ह्यामधून हे धबधबे बाहेर दिसतात। त्या भिंतीच्या खाली पाणी महल बांधलेला आहे जिथं ह्या राजाची राणी राहायची। तिच्या राहण्याची तिथं व्यवस्था केलेली आहे। म्हणजे धबधब्याचं पाणी त्या भिंतीतून येतं आणि त्या भिंतीच्या मध्येच राणीचा महाल आहे।